नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता आजी ही भाग्याला सांगत असते की हे बघ, तुझ्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये प्राजक्तही तुझ्यासोबत नव्हती आणि हे बघ पोरी, अगं जी मुलगी तुझं लग्न मोडायला निघालेली आहे तर ती काय तुझी पाठराखीण होणार आहे. तेव्हा मात्र आता आजी आणि ह्या सगळ्या जणी मात्र भाग्याला प्राजक्ताच्या विरुद्ध भडकवून देतात. तेव्हा भाग्य रागाने आतमध्ये जाते. तर आता तृप्ती तिथे उभी आहे. चारुलता लगेच आता कौत्सुपच्या जवळ येते आणि म्हणते की तू तर चौकशी करायला गेला होता, त्याचं काय झालं. तेव्हा कौत्सुप आता मनातून घाबरतो. तो म्हणतो ते आता मी गेलो होतो पण आता माहिती काढायचीच राहिली आणि मला मध्येच आता तो बिट्टूभाई भेटला. आता कसं मी सांगू की माझ्याशी नाही झालं म्हणून. तेव्हा आता कौत्सुप कावराबावर होतो. नक्की आता चारुलता आता काय उत्तर द्यायचं तेच काही त्याला कळत नसतं. त्यावरती चारुलता पुन्हा विचारते की कौत्सुप मी तुला काय विचारते. तो खोटं बोलतो आणि म्हणतो की हो अगं आई, मी माहिती काढली, माझा एक मित्र तिकडे राहतो, ती माणसं चांगली आहेत आणि सगळं काही व्यवस्थित आहे आणि मी तुला सांगितलं होतं की आई कसलं टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता कौस्तुभ खोटं बोलतो. त्यानंतर आता तृप्ती हसत असते. तर तेवढ्यात भाग्या बॅग वगैरे घेऊन बाहेर येते, आता पर्स वगैरे, आणि रागाने जायला निघते. तर चारुलता तिला विचारते की भाग्या तू कुठे निघाली. आणि तेवढ्यात तृप्ती भाग्याला म्हणते की जा विचारण्यासाठी चाललेली आहेस का. भाग्या मात्र काही उत्तर देत नसते आणि रागाने ती मात्र जायला निघते. तर आजी लगेच तिला आडवी होते आणि म्हणते की भाग्य थांब, आणि म्हणते की भाग्य तू स्वतःला दोष देऊ नकोस. या सगळ्यामध्ये दोष कुणाचा असेल तर तो प्राजक्ताचा आहे आणि घरदार सोडण्याच्या तर आता गोष्टी करूच नको, त्या विचारापासून तू लांबच राहा. त्यावरती आता भाग्य फक्त म्हणते की प्राजू ही सूर्यवंशीच्या घरी ट्युशनला गेलेली आहे, तिचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आणि तिचा फोन सुद्धा माझ्याकडे आहे आणि मी घर सोडून जात नाही, मी रोहनला भेटायला चालले, त्याला माझ्याशी बोलायचं आहे आणि बघते मी त्याची समजूत काढता येते का. तेव्हा आता आजी म्हणते की बरं ठीक आहे जा तू, पण लवकरात लवकर परत ये, असे बोलून आता भाग्य निघून जाते. त्यानंतर आजी ही चारुलताला म्हणते की हे बघ चारुलता, वाईट वाटून घेऊ नकोस, पण हा सगळा दोष तुझा आहे. अगं सापाला मात्र वेळीच ठेचायचं होतं आणि त्याला मात्र तू खाऊ पिऊ घालून मोठं केलंस आणि तो साप मात्र आज तुझ्या मुलीच्या आयुष्याला डसतो. त्यानंतर मात्र इकडे आता सूर्यवंशीच्या घरामध्ये पार्टीची सर्व तयारी सुरू असते आणि तेवढ्यात तेथे प्राजक्ता येते आणि प्राजक्ता मात्र ही सर्व तयारी बघतच असते. तेवढ्यात अंबिका बाहेर येते आणि ती मात्र सगळ्यांना म्हणते की हे बघा लवकरात लवकर खुर्च्या वगैरे लावायच्या आहेत, पटकन तयारी करायला घ्या. अंबिकाची सगळी आता धावपळ सुरू असते आणि तेवढ्यात प्राजक्ता पुढे येते आणि तेवढ्यात अंबिका मात्र आता मिस्टर सराफ यांना फोन करते. आहो हॅलो, मी अंबिका सूर्यवंशी बोलते आणि मी तुम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन केलेला आहे. आमचा आरोप परत आला म्हणून आणि त्याची वेलकम बॅक पार्टी ठेवलेली आहे सुलक्षणा मॅडम यांनी आणि येताना मात्र तुम्ही नक्की या आणि येताना वहिनींना सुद्धा घेऊन या. प्राजक्ता हे सर्व बोलणं ऐकत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की घरामध्ये पार्टी आहे. तर आतमध्ये मात्र आता सुलक्षणा ही आता सगुणाला विचारते की सगळी तयारी झालेली आहे ना सगुणा. तर सगुणा हो असं म्हणते. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, सगळं काही ठरल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे आणि हे बघ आज एक जरी चूक झाली तरी सुद्धा होत्याचं सगळं काही नव्हतं होऊ शकतं, त्यामुळे डोळ्यामध्ये तेल घालून सगळीकडे लक्ष ठेव. काही जरी झाले पार्टीच्या अगोदर मात्र आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या समोर यायला नको, कारण मी तिला वचन दिलेलं आहे की आलोक तिच्या समोर नाही येणार म्हणून. त्यामुळे तू तर सगुणा म्हणते की ते सगळं काही तुम्ही माझ्यावर सोडून द्या, जे काही तुम्ही ठरवलेलं आहे तसंच सगळं काही होईल. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाही होणार, त्यामुळे मी बघते काय करायचं आहे ते. तेवढ्यात आता प्राजक्ता आतमध्ये येत असते आणि आतमध्ये आल्यानंतर आता तेवढ्यात तिचा धक्का मात्र आता हा याला लागतो आरवला. तर आरव फक्त आपल्या मोबाईलमध्ये पाहत असतो आणि तो सॉरी करतो. त्याने काही अजून प्राजक्ताला पाहिलेलंच नसतं, तो फक्त सॉरी करतो आणि प्राजक्ता सुद्धा सॉरी म्हणते. आणि तेवढ्यात मात्र आता आरव तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की भाग्यश्री. प्राजक्ता म्हणते की नाही, मी भाग्यश्री नाही, भाग्यश्रीची बहीण प्राजक्ता आहे. तेव्हा आरव म्हणतो की अहो सॉरी, त्या दिवशी फक्त मला तिचंच नाव समजलं म्हणून मात्र मी तुम्हाला तिच्याच नावाने हाक मारली, तेव्हा बाकी काही नाही. त्यावरती प्राजक्ता म्हणते की इट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता आरव म्हणतो की बरं ठीक आहे आणि माझी ओळख करून देतो की मी आरव सूर्यवंशी. तो आपला हात पुढे करतो तर प्राजक्ता त्याच्याकडे पाहतच असते. प्राजक्ता आता मनात म्हणते की आरव सूर्यवंशी म्हणजे प्राजक्ता मॅडमचा धाकटा मुलगा, ती फक्त बघतच असते. त्यानंतर इकडे अंबिका मात्र आता त्याला खायला वगैरे देत असते आलोकला आणि ज्यूस वगैरे आणून देते. तर आलोकने काही खाल्लेलं नसतं. तर अंबिका विचारते की काय झालं. अरे आलोक तू अजून काहीच खाल्लं नाही रे, तुझं लक्ष कुठे आहे. आणि हे बघ आलोक, आज मला जरा व्यवस्थित खा, वेळेवर ज्यूस घे आणि औषध सुद्धा वेळेवर घे. तेव्हा आता आलोक फक्त हो असं करतो, कारण हे बघ आपल्याकडे आज पार्टी आहे आणि त्या पार्टीचा मात्र तुला त्रास व्हायला नको
होय. त्यानंतर मात्र आता आलोक आणि अंबिका बोलत असतात, परंतु तेथे मात्र आता एक दादा आहे, तर ते नोकर दादा मात्र प्लेटमध्ये काहीतरी घेऊन येत असतात. सगुणाचं त्यांच्याकडे लक्ष जाते आणि सगुणाचं लक्ष गेल्यानंतर आता मात्र सगुणा मुद्दाम त्यांच्या हातात जी काही प्लेट आहे तर धक्का मारून त्यांना खाली पाडते आणि त्यांच्या हातातील जे काही आहे तर ते प्लेट खाली वगैरे सांडून ते पडतात. त्यावरती मात्र आता हा म्हणजे आलोक खूपच चिडतो. लक्ष कुठे असतं तुमचं आणि लक्ष देता येत नाही का, म्हणून तो आता खूप ओरडत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता अंबिका म्हणते की काय झालं, तुम्हाला काही लागलं तर नाही ना. तर आता ती दादा काही बोलत नसतात आणि तेवढ्यात आता सगुणाही मागून हे सर्व पाहत असते. धक्का तर तिनेच दिलेला असतो आणि सगळेजण मात्र आता तिकडे बघत असतात आणि सगुणाचं काहीतरी आता एक महत्त्वाचं काम असतं. सगुणा पटकन मात्र आता त्या ज्यूसमध्ये गोळी टाकते आणि आता अंबिका विचारत असते की काय झालं, तुम्हाला लागलं तर नाही ना. तेव्हा आता तेवढ्यात तिने गोळी ज्यूसमध्ये मिक्स केलेली असते. तो सगळा काही ज्यूस आहे तर आलोक पिऊन घेतो. सगुणा मात्र आता खुश होत बघत असते. त्यानंतर इकडे आता प्राजक्ताही याचे आभार मानत असते की आरवचे थँक्यू सो मच. त्या दिवशी मात्र तुम्ही आमच्या मदतीला धावून आलात आणि आमची मदत केली. त्यावरती आता आरव म्हणतो की अहो हे बघा, मी तर काहीच केलं नाही, सगळं काही तुमच्या बहिणीनेच केलेलं आहे. खरंच खूप डॅशिंग आहात. आणि हे बघा, मला असं म्हणायचं आहे की मला डॅशिंग पर्सनॅलिटी खरंच खूप आवडते. आरव विचारतो की तिचं लग्न ठरलेलं आहे ना. तेव्हा प्राजक्ता हो असं म्हणते. तेव्हा प्राजक्ता विचारते की तुम्हाला माहिती कसं. तर लगेच आरव म्हणतो की मी तुमच्या घरी आलो होतो. हे ऐकल्यानंतर मात्र आता लगेच प्राजक्ता विचारते की काय आणि कधी आला होता. तेव्हा आरव म्हणतो की त्या दिवशी फायटिंग मध्ये त्यांचं हॉलंड पडलं होतं आणि तो परत देण्यासाठी आलो होतो. तेव्हा आता प्राजक्ता फक्त हसते, अच्छा बाय असं करून ती आतमध्ये निघून जाते. तेवढ्यात मात्र आता हा आरव पुन्हा आवाज देतो की अहो भाग्यश्री, आणि परत म्हणतो की प्राजक्ता. आणि तेव्हा आता प्राजक्ता पुन्हा मागे येते आणि तो आता आरव प्राजक्ताला विचारतो की भाग्यश्रीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. तेव्हा आता सुलक्षणा मात्र दोघांना एकत्र पाहते. सुलक्षणा मनात म्हणते की हे दोघं एकत्र काय करतात, हे एकमेकांना ओळखतात की काय. आता इकडे आरव प्राजक्ताला विचारत असतो की तुमच्या बहिणीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. तर प्राजक्ता विचारते की तुम्हाला तिच्याबद्दल इतके प्रश्न सहज विचारतात की काही कारण आहे. आरव म्हणतो की मी सहज विचारतो. प्राजक्ता म्हणते की नक्की. आरव म्हणतो की हो नक्की, आय मीन म्हणजे मेहंदी सुद्धा झालेली आहे. आणि परत म्हणतो की सहजच विचारतो. आणि तेवढ्यात मात्र आता सुलक्षणा विचारच करत असते की प्राजक्ताला तर खास पार्टीचं आमंत्रण सुद्धा द्यायचं आहे. आणि आरव आणि प्राजक्ता समोर गप्पा करतात. ही प्राजक्ता पार्टीला न आल्याशिवाय म्हणजे ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पार्टीचा हेतूच पूर्ण नाही होऊ शकत. त्यानंतर मात्र इकडे आता आलोकला चक्कर वगैरे का झोप वगैरे यायला सुरुवात होते. तर डोक्याला हात लावून आता त्याला डोळे बंद होत असतात आणि तेवढ्या सगुणाचं लक्षच असतं. ती बोलता बोलता सगळं काही लक्ष आलोकवर ठेवते. अंबिका मात्र समोर आता काही म्हणजे तयारीच्या बाबतीत बोलत असते. तेव्हा आता आलोक उठून उभा राहतो तर त्याला चक्कर येते आणि तेवढ्याच सगुणा मात्र आलोकच्या जवळ येते आणि म्हणते की आलोक तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. तेव्हा आलोक लगेच आता त्याच्या रूम मध्ये जातो. तर सगुणा लगेच आता अंबिका इकडे पाहते आणि लगेच मात्र घाईने आलोकच्या मागे येते. त्यानंतर आता इकडे कौत्सुपने आता जे काही प्राजक्ताचे सगळे पैसे आहेत तर ते सुद्धा मात्र इथे डावावर लावलेले असतात आणि म्हणतो की हे बघा बिट्टू भाई, हे माझ्या बहिणीचे पैसे आहेत आणि आता प्लीज तुम्ही लॉस करू नका. आता हा बिट्टू म्हणतो की अहो कौत्सुप सेठ, तुम्ही कशाला टेन्शन घेतात, बिट्टू आहे ना आणि बघ आज मी कशी कमाई तुला करून देतो. आणि तेव्हा मात्र आता बिट्टू भाई डोक्याला ते पैसे लावतो आणि कौत्सुप सुद्धा, आणि ते आमचे 50 असे म्हणून डावावर ते पैसे ठेवतो. तेव्हा आता समोरची जी पार्टी आहे तर ती म्हणते की आमचे 50 म्हणून दोघांचे आता 50-50 ठेवले जातात आणि कौत्सुप मात्र हा डाव हरलेला असतो. त्यानंतर तरी सुद्धा बिट्टू भाई म्हणतो कौत्सुप सेठ टेन्शन घ्यायचं नाही, आता पहिला डाव देवाचा, मग पुढचा डाव आहे तर तो तुझाच असेल. हे बघ कौत्सुप सेठ, आपला हात आहे ना जाम लकी आहे. आणि परत मात्र कौत्सुप आता 1 लाख रुपये ठेवतो. तेवढ्यात तो माणूस आता समोरचा आहे तर तो सुद्धा 1 लाख रुपये ठेवतो आणि पत्ते वाटायला सांगतो. तर आता मात्र हे एकाहून एक डाव मात्र आता सुरू होतात. 50हून 1 लाख, 1 लाखाहून 2 लाख. तेवढ्यात मात्र आता हा जो काही बिट्टू भाई डाव खेळलेला असतो तो सुद्धा हारलेला असतो. कौत्सुपला मात्र आता खूप टेन्शन येतं. त्यानंतर मात्र आता लगेच हा बिट्टू भाई म्हणतो की अरे कौत्सुप भाई, टेन्शन घ्यायचं नाही, आपण आहे ना, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. कौत्सुपला मात्र खूप टेन्शन आलेले असतात कारण एकाहून एक सगळे पैसे जात असतात. तेवढ्यात असं करता करता मात्र आता कौत्सुपचे सगळे काही पैसे संपून जातात. तो आता बिट्टू भाईला म्हणतो की बिट्टू भाई सगळे काही पैसे संपलेत. आता बिट्टू भाई लगेच हात वर करतो आणि म्हणतो की तुझा दिवसच खराब आहे, मी काय करणार होतो. कौत्सुप म्हणतो की अरे केवढे पैसे गेले. तर बिट्टू भाई म्हणतो की अरे पैसा क्या चीज है, आज नाही तो कल है. आता कौत्सुप म्हणतो की अरे तुला का कळत नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे. तेवढ्यात बिट्टू भाई म्हणतो की अरे
कौस्तुभ सेठ, शांत हो. तुमची बहीण म्हणजे माझी बहीण, टेन्शन घ्यायचं नाही. मी तुला करोडपती बनवणार म्हणजे बनवणारच. रागाने मात्र आता कौस्तुभ त्याचा हात मागे झिडकारून देतो. कौस्तुभला फारच राग आणि टेन्शन आलेलं असतं. आता इतके सगळे काही पैसे तो हरून बसलेले असतात आणि सगळे पैसे प्राजक्ताचे असतात. त्यानंतर मात्र आता इकडे जेव्हा सुलोक्षणा बाहेर येते, कारण तिला प्राजक्ताशी बोलायचं असतं. आरव आणि प्राजक्ता अजूनपर्यंत एकमेकांशी गप्पा करत आहेत. सुलोक्षणा हातामध्ये गिफ्ट वगैरे घेऊन बाहेर येते आणि प्राजक्ताला गुड मॉर्निंग असं म्हणते. प्राजक्ता म्हणते की गुड मॉर्निंग. आणि आता सुलोक्षणा विचारते की आरव आणि तुमची ओळख झालेली आहे का? त्यावरती आरव म्हणतो की हो, कधीच झालेली आहे. सुलोक्षणा विचारते की म्हणजे काय? तर प्राजक्ता म्हणते की मी सांगते. प्राजक्ता म्हणते की मी आणि माझी बहीण जेव्हा प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो तेव्हा म्हणजे आरव सरांनीच आमची मदत केली. तेव्हा आरव म्हणतो की कमॉन, अहो तुम्ही सर वगैरे म्हणू नका, मला खूप बोर वाटतं. तेव्हा मात्र आता सुलोक्षणा ही आरवच्या हातामध्ये हात ठेवते आणि म्हणते की आमचा आरव आहेच तसं. आणि सुलोक्षणा त्याच्या हातामध्ये हात घालत म्हणते की आमचा आरव कुणाचीही मदत करायला अगदी धावूनच जातो, एक म्हणजे कशाची पर्वा न करता, हो की नाही आरव? तेव्हा आता आरव सुलोक्षणाकडे पाहतो आणि तिच्या हातातील हात बाजूला घेतो. प्राजक्ता फक्त खुशून हसते आणि त्यानंतर मात्र सुलोक्षणा हसते आणि प्राजक्ताला म्हणते की हे बघ प्राजक्ता, आज संध्याकाळी आमच्या घरी आरवच्या वेलकमची पार्टी आहे आणि तुला नक्की यायचं आहे. तेव्हा आरव म्हणतो की हो ऑफकोर्स, तुम्ही नक्की यायचं आहे. आणि तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की मॅम, माझ्या बहिणीची हळद आहे आणि मला तिकडे जावं लागेल. तेव्हा आता सुलोक्षणा म्हणते की कसं मॅनेज करायचं आहे तुझं तू ठरव, पण आज काही झालं तरी संध्याकाळी मात्र तू पार्टीला मला हवी आहे. प्राजक्ता म्हणते की पण कसं शक्य आहे? त्यावरती सुलोक्षणा म्हणते की हे बघ प्राजक्ता, मला नाही म्हणायचं नाही. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की ठीक आहे. तर सुलोक्षणा म्हणते की हा तुझ्यासाठी मी ड्रेस घेतलेला आहे, संध्याकाळी हा ड्रेस तू घालू नये. प्राजक्ता म्हणते की अहो पण याची काय गरज आहे? तेव्हा सुलोक्षणा म्हणते हे बघ मी तुला सांगितलेलं आहे, तू समर आणि समेराला शिकवायला घरी येतेस, जे तू सूर्यवंशीच आहे, आय मीन म्हणजे सूर्यवंशीच्या घरातील एक आहे असं समज. तेव्हा आरव मात्र सुलोक्षणाकडे बघत असतो. नक्की काहीतरी हिचा फायदा असेल म्हणूनच आता ही इतकं गोड बोलत आहे. सुलोक्षणा म्हणते की माझ्याकडून तुला हे छोटंसं गिफ्ट. तेव्हा आरव पाहतच असतो. प्राजक्ता म्हणते की पण मॅम खरंच याची गरज नाही. त्यावर आता लगेच सुलोक्षणा म्हणते की प्राजक्ता, तू माझ्या सांगण्यावरून परत आली, माझ्या शब्दाचा तू मान राखलास, मग मी तुझ्यासाठी एवढं तर करू शकते. आणि हे घे, तुला नक्की आवडेल आणि हा ड्रेस घालून तू इकडे ये. तेव्हा मात्र आता प्राजक्ता हा ड्रेस म्हणजे ते बॉक्स उचकायला जाते. तेव्हा आता सुलोक्षणा मनात म्हणते आरवने हा ड्रेस बघायला नको, नाहीतर माझा प्लॅन फसेल. तेव्हा आता सुलोक्षणा लगेच आरवकडे बघते. आरव मात्र बघतच असतो आणि तेवढ्यात मात्र आता सुलोक्षणाला असं वाटतं की नक्की हा ड्रेस याने बघायला नको, म्हणून ती लगेच आता त्या बॉक्सवर हात ठेवते आणि प्राजक्ताला म्हणते तू आतमध्ये जाऊन बघ, तुझे स्टुडंट तुझी वाट बघत आहे. त्यानंतर मात्र आरव लगेच आता हा प्राजक्ताला म्हणतो की बाय द वे म्हणजे माझ्याकडून तुमच्या बहिणीला ऑल द बेस्ट सांगा. प्राजक्ता म्हणते की ठीक आहे, हो नक्कीच, असे बोलून आता प्राजक्ता आतमध्ये जाते. आरव बाहेर जातो. त्यानंतर आता भाग्य इकडे रोहनला कॅफेमध्ये भेटायला आलेली असते. रोहन आता भाग्याला म्हणत असतो की ती मुलगी होती कोण आणि तुम्ही माझ्यासोबत हे असं का चालवलेलं आहे, नक्की तुम्ही माझी इमेज काय बनवलेली आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता भाग्या जो काही प्राजक्ताचा फोटो आहे तर तो मोबाईलमध्ये दाखवते आणि ही तीच मुलगी होती का असं विचारते. तेव्हा आता रोहन म्हणतो की हो तीच होती. भाग्य विचारते की नक्की ती मुलगी काय म्हणाली. तेव्हा आता रोहन खोटं बोलणार असतो. आता रोहन खोटं बोलतो की ती मला असं म्हणाले की भाग्यश्रीची लग्न करू नकोस, जे वाटेल ते बोलत होती, माझ्या घरच्यांना लालची म्हणत होती, माझ्या आईला नावं ठेवत होती, काही ना काही बडबड करत होती, तुझ्याशी लग्न करून मी तुझं आयुष्य बर्बाद करणार आहे असं खूप काही ती बोलत होती. लग्न अगोदरच इतका अपमान सहन करतोय आणि लग्नानंतर काय होईल कोणास ठाऊक. बिचाऱ्या भाग्याला टेन्शन येतं. तेव्हा मात्र आता रोहन जायला निघतो आणि तो खूप रागवलेला असतो. तेव्हा भाग्य म्हणते की रोहन खरं तर ती का असं वागली माझं मला माहिती नाही, तिच्या वतीने मात्र मी सॉरी बोलते. म्हणून आता हात जोडून भाग्या रोहनला सॉरी म्हणते. तेव्हा रोहन लगेच भाग्याचे हात पकडतो. त्यानंतर मात्र आता इकडे प्राजक्ता ही आतमध्ये येते आणि प्राजक्ता ही आतमध्ये आल्यानंतर आता जेव्हा ती ड्रेस पाहत असते आणि त्याच वेळेस मात्र आता हा जो आलोक आहे तर तो आलोक मात्र त्याला ती गोळी दिल्यामुळे त्याला काहीच सुचत नसतं. त्याला सारखे चक्कर येत असतात आणि त्याचे झोके म्हणजे तोल जात असतो. आणि तेवढ्यात मात्र प्राजक्ता समोर असते. त्याला काही समजत नाही की प्राजक्ता समोर आहे. प्राजक्ताचं लक्ष नसतं. प्राजक्ता तो ड्रेस बघत असते आणि तेवढ्यात मात्र आता आलोक तिच्या जवळ येतो आणि त्याचा तोल जाऊन मात्र तो तिच्या अंगावर पडतो. तर तिच्या म्हणजे खांद्यावर डोकं ठेवतो आणि त्याला शुद्ध काही राहिलेली नसते. आणि त्याच वेळेस प्राजक्ता जोरात ओरडते कोणी आहे का, कोणी आहे का म्हणून आता आलोकला बाजूला करत असते. आणि तेवढ्यात मात्र आलोकच्या मागून सगुणा येते. सगुणा ही सर्व बघते. सगुणा लगेच
लगेच आता आलोकचा म्हणजे हात धरते आणि थांबा मी तुम्हाला हेल्प करते म्हणून प्राजक्ता दुसऱ्या हाताला धरून तो हात आता म्हणजे त्याला आपल्या खांद्यावर टाकते आणि सगुणा एकीकडून धरते. तर सगुणा म्हणते की अहो नको, मी एकटी त्याला घेऊन जाते, तुम्ही नका हेल्प करू. प्राजक्ता म्हणते की नाही मी मदत करते. आणि कुठे जायचं आहे असं विचारते. सगुणा म्हणते की सरळ जायचं आहे. आणि सावकाश असं बोलून मात्र आता हे आलोकला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर इकडे आता हा रोहन भाग्याच्या हात धरतो आणि म्हणतो की तिच्यासाठी तू का सॉरी म्हणते. भाग्याने मात्र मान खाली घातलेली असते. तर आता रोहन म्हणतो की दुसऱ्यांच्या चुकीसाठी माझ्या बायकोने मान खाली घालणं मला नाही आवडणार. त्या मुलीला मात्र तुझी इतकीशी सुद्धा किंमत नाही. तुझ्या मैत्रिणीला मात्र तुझ्यावर इतका सुद्धा विश्वास नाही. कोणीतरी तुझ्या प्रेमात पडू शकतं. आणि ती मला विचारत होती की तू पैशांसाठी भाग्यश्रीचे लग्न करत होता, पण हे बघ सगळं काही सोडून दे, जे झालं ते झालं. तिच्या बोलण्याने तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिच्यासाठी तू नसशील, परंतु माझ्यासाठी तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस. आणि तो मात्र आता खुश करत भाग्याला खाली बसवतो. भाग्य आता अजूनपर्यंत नाराजच असते. तेव्हा मात्र आता भाग्य ही अजूनपर्यंत नाराज आहे. तर आता हा टेबलवर ते खुर्चीवर बसल्यानंतर आता भाग्याच्या हात धरतो आणि म्हणतो की हे बघ, बँगलोरला गेल्यानंतर मात्र आपण एक सुंदर जग जगूयात आणि या जगात मात्र मी तुझ्याशिवाय कुणालाच इमॅजिन नाही करू शकत. आणि भाग्यश्री हा रोहन तुला राणीसारखं ठेवेल. फक्त मला एवढं सांग की तुझ्या मनामध्ये मात्र तिच्यासारखे काही असे अनेक प्रश्न नाहीत ना. तेव्हा मात्र आता भाग्य मनात म्हणते की प्राजू यार, अरे तू काय केलंस हे, अजून सुद्धा माझा विश्वास बसत नाही की तू असं काही करशील म्हणून. त्यानंतर इकडे प्राजक्ता आणि सगुणा मात्र ह्या आलोकला धरून त्याला त्याच्या रूम मध्ये घेऊन येतात आणि त्याला बेडवर झोपवतात. आणि त्याच वेळेस प्राजक्ताने मात्र आता त्या ड्रेसचं बॉक्स आहे तर ते तेथेच टेबलवर ठेवलेलं असतं आणि त्याला अंगावर टाकण्यासाठी ती सगुणाची मदत करत असते. आणि जेव्हा मात्र आता आलोक झोपी गेलेला आहे तेवढ्यात प्राजक्ताचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तेव्हा मात्र आता प्राजक्ताला तो क्षण आठवतो जेव्हा रागाने तो लाल झालेला असतो आणि कुंडी प्राजक्ताच्या अंगावर तो फेकून तिला मारायला आलेला असतो. प्राजक्ता मात्र सारखी पाहते आणि म्हणते की त्या दिवशी इतके चिडले होते, मला तर खरंच खूप रागीट वाटले होते, पण आता मात्र त्यांच्याकडे बघितल्यावर किती निरागस वाटतात. ती प्राजक्ताचा ड्रेसचा बॉक्स आहे तर तो तिथे खालीच पडलेला राहतो. तिच्याकडून तो विसरून जातो म्हणून ती जायला निघते. तर सगुणा म्हणते की प्राजक्ता सॉरी. तो मात्र आता प्राजक्ता विचारते की तुम्ही का सॉरी म्हणतात. तर सगुणा म्हणते की सुलक्षणा मॅडमने तुला वचन दिलं होतं की आलोक परत तुझ्या समोर नाही येणार म्हणून, पण तरी सुद्धा मात्र आज मात्र तो अचानक असा. तर प्राजक्ता विचारते की त्यांना काही बरं नाही वाटत का, चक्कर वगैरे आलेली आहे का, डॉक्टरांना बोलवायचं का. तेव्हा सगुणा म्हणते की नाही हो नाही, मी बघते काय करायचं आहे ते, तू जा, समर आणि समीरा तुझी वाट बघत असतील. तेव्हा लगेच आता प्राजक्ता म्हणते की सॉरी पण तुम्हाला एक गोष्ट विचारू का, आणि तुमच्या मुलाला नक्की काय झालं, आणि हा तर तुमचाच मुलगा आहे ना. आता सगुणाला काही समजत नसतं. सगुणाला असं वाटतं की कसं खोटं बोलू. आता मात्र ती थोडीशी गडबडून जाते. तर ते प्राजक्ता मात्र सगुणाचे हात धरते आणि म्हणते की हे बघा मी समजू शकते, मी काही काळजी करू नका, त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल. आणि चला असे बोलून मात्र प्राजक्ता आपला ड्रेसचा बॉक्स आहे तर ती तेथेच विसरते आणि त्या दोघेही आता बाहेर निघून जातात. आणि ड्रेसचा बॉक्स आहे तर तेथे खाली पडलेलाच असतो. आणि आलोक मात्र आता गाढ झोपी गेलेला आहे. परंतु आता जेव्हा त्याला जाग येईल आणि तेव्हा तो ड्रेसचा ते लाल कलरचा बॉक्स आहे, ते लाल ड्रेस आहे तर ते बघेल तेव्हा मात्र तो खूप रिॲक्ट झालेला असेल. आता सगुणाने पुन्हा एकदा आता प्राजक्तापासून हे लपवलेलं असतं की आता हा आलोक सूर्यवंशी मात्र सूर्यवंशी मॅडमचा मुलगा आहे, तो पण मोठा मुलगा, आणि सगुणाला मात्र आता तिने तिचाच मुलगा आहे असं प्राजक्ताला सांगितलेलं आहे. तेव्हा आता प्राजक्ता समोरून आता हे जे खोटं लपवलेलं आहे ते लवकरच तिच्यासमोर येणार आहे. तर तेव्हा आता आलोक झोपी गेलेला असतो, गाढ झोपलेला असतो. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जेव्हा आता प्राजक्ता घरी आलेली असते तेव्हा ती खूप रडत असते, कारण घरातील सगळ्यांनी तिच्यावर खूपच आरोप केलेले आहेत. सगळेजण म्हणतात की तू भाग्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्राजक्ता जीव तोडून सांगत असते की मी भाग्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न नाही केलेला, माझ्यावर विश्वास ठेवा. आजी, चारुलता आणि तृप्ती तिघेही तिच्यासमोर उभ्या राहतात. त्यानंतर आता भाग्यही घरी आलेली असते. भाग्याला सुद्धा मात्र आता खूप राग आलेला असतो. ती लगेच आता मोबाईलमध्ये जेव्हा प्राजक्ता आणि रोहन एकमेकांना भेटलेले आहे तर ते मोबाईलमध्ये फोटो दाखवते आणि प्राजक्ताला विचारते की मग तू रोहनला का भेटलीस, मला न विचारता माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मात्र डिरेक्ट तू प्रश्न विचारण्यासाठी का गेलीस. तेव्हा आता भाग्य मात्र बिचारी आता ही प्राजक्तावर आरोप करत असते आणि प्राजक्ता रडत असते. तर भाग्य म्हणते की हे बघ माझ्याशी कोणीतरी आता लग्न करत आहे, म्हणजे त्याच्या मागे दुसरं काहीतरी कारण असेल असं तुला वाटतं का. मात्र आता प्राजक्ता म्हणते की भाग्या मला माहिती आहे, कारण माझ्यासाठी तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. आता भाग्य ही तिला रागाने म्हणते की हे बघ तू विश्वासघात करशील असे कधी मला अपेक्षा
अपेक्षा नव्हती असे बोलून मात्र आता तेव्हा ही भाग्या रागरागाने मात्र आपल्या रूममध्ये निघून जाते आणि प्राजक्ताला मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. जो काही आता हा गैरसमज भाग्याचा झालेला आहे. प्राजक्ता मात्र आता हा गैरसमज कसा दूर करणार आहे आणि आता ह्या रोहनच्या तावडीतून मात्र ती भाग्याला कसं सोडवणार आहे हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.